नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तिळगुळाचे लाडू करायचं म्हटलं की गुळाचा पाक करणं आपल्याला थोडं अवघड वाटतं, कारण पाक बिघडला की लाडूही बिघडतात. म्हणून मी तुम्हाला आज तिळगुळाचे बिना पाकाचे अगदी मऊसूत होणारे लाडू दाखवणार आहे. हे लाडू बनवायला इतके सोपे आहे की कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीसुद्धा अगदी सहज बनवू शकतात. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण साहित्य बघूया. 2 वाट्या किसलेला गूळ घेतला आहे, 2 वाट्या पांढरे तीळ घेतले आहे, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे, 2 चमचे तूप घेतलं आहे आणि वेलची पावडर घेतली आहे. सर्वात आधी शेंगदाणे भाजून घेऊया. हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहे. आता हे शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाले आहेत. आता तीळ भाजून घेऊया. तीळसुद्धा आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तीळ अजिबात कच्चे राहता कामा नये, नाहीतर लाडूची चव चांगली येत नाही. तेव्हा छान 5 ते 6 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचे. तिळाला सुगंध आला की समजायचं तीळ भाजून झाले आहेत. आता हे छान भाजून झाले आहेत. आता खोबरं भाजून घेऊया. खोबरंसुद्धा सुगंध येईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. आता हे छान परतलं गेलं आहे. काढून घेऊया आता. आता मिक्सरच्या पॉटमध्ये भाजलेले तीळ घालायचे, किसलेला गूळ घालायचा आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. एकदा बारीक केल्यावर त्यात अर्धी वाटी तूप घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता हे छान बारीक झालेलं आहे. आता हे एका भांड्यात काढून घेऊया. त्यात आता कुटलेले शेंगदाणे घालायचे आहे, जे आपण भाजून घेतले होते. खोबरं घालायचं आहे भाजलेलं. वेलची पावडर घालायची आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं. त्याला छान चुरायचं. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. याचा मध्यम आकाराचा लाडू करायचा. एवढ्या मिश्रणाचे साधारण 17-18 लाडू तयार होतात. आता हा लाडू छान तयार झाला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.